श्री उत्तरेश्वर महाराज यांना वंदन करून केव शहरातील समस्त ग्रामस्थांना माझा सहृदय नमस्कार। आज पहिल्यांदाच केव शहर करमाळा तालुका सोलापूर इथे येण्याची संधी मिळाली। या ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या स्वरूपात होत असलेला हा उद्योग रत्न सोलापूर उद्योग रत्न पुरस्कार सोहळा हा खरंच एक आगळा वेगळा पुरस्कार सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही। युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन झालंय। अध्यक्ष विजयसिंह ओहोळ तसेच समस्त ओहोळ परिवार तसेच या युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेचे सर्व कार्यकारी सगळे सहकारी या सगळ्यांनी हा आजचा पुरस्कार सोहळा घडवून आणला आहे। मला खरं तर विशेष कौतुक वाटतंय विजयसिंह तुमचं, कारण अशा पद्धतीच्या उद्योग क्षेत्रातील बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांना मी महाराष्ट्रभरात भेट देत आलेली आहे। बऱ्याच ठिकाणी जाण्याची संधी मला मिळाली आहे। मोठमोठ्या शहरांमध्ये मोठमोठ्या AC हॉलमध्ये मोठमोठे असे पुरस्कार सोहळे आयोजित होतात। मी आमचे विवेक भाऊ ज्यांनी हा मला इथे आणलंय, खरं तर अशा विवेक येवले यांना विचारलं की हा कार्यक्रम हा पुरस्कार सोहळा केव करमाळा सोलापूर या पंचक्रोशीतील सर्व उद्योग क्षेत्रात योगदान दिलेल्या उद्योगपतींचा आहे, तर मग एखाद्या मोठ्या शहराच्या बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित का केला गेला नाही असा मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा विवेकांनी मला सांगितलं की विजयसिंह ओहोळ तसेच ओहोळ परिवार आणि युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेची सर्व मंडळी या गावातली आहे, या शहरातली आहे। त्यांचं जन्मस्थान कर्मस्थान या मातीत घडलेली आहेत ही सगळी मंडळी। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या सोलापूर शहरातील उद्योगपतींचा सत्कार करून सन्मान करू, पुढे आयुष्यात मोठमोठे पुरस्कार सोहळे आयोजित करू, पण हा आमचा पहिला पुरस्कार सोहळा आहे। पहिल्याच वेळेला इतका मोठा कार्यक्रम आयोजित करत असताना त्याची सुरुवात आपल्या मातीतूनच व्हायला हवी, म्हणून त्यांनी केव शहरामध्ये आपल्याच गावात आपल्याच ग्रामस्थांच्या साक्षीने हा कार्यक्रम इथे आयोजित केला। आणि ही बाब अतिशय वाखाणण्याजोगी आहे, कारण जेव्हा लोक मोठी होतात तेव्हा त्यांना बाहेर जाऊन मोठमोठ्या पद्धतीचे कार्यक्रम भरवायला आवडतात, पण बऱ्याचदा माणसं आपल्या मातीतल्या माणसांना विसरून जातात। तर सुरुवातच त्यांनी या मातीतनं केली आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केली आहे, तुमचा सत्कार करून सन्मान करून सुरुवात केली आहे। त्यामुळे मला निश्चितच खात्री आहे की जी माणसं आपल्या मातीतल्या माणसांची जाण ठेवतात, कदर ठेवतात, ती नाळ कशी घट्ट जोडून ठेवतात, तीच लोक उंच आकाशात भरारी घेतात। त्यामुळे या युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या सर्व सहकारी मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा। विजयसिंह ओहोळ तसेच समस्त ओहोळ परिवाराच्या कुटुंबियांना खूप साऱ्या शुभेच्छा। अतिशय मनापासून अभिनंदन ज्यांना ज्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अशा सर्व मंडळींना खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा। आनंद झाला बघून की बरीच जण आपल्या परिवारासोबत इथे या मंचावर आली, आपल्या घरातल्या आईला, लक्ष्मीला, छोट्या मुलीला इथे घेऊन मंचावर आले। अशाच पद्धतीने सहकुटुंब सहपरिवार यशस्वी होत राहा। ग्रामीण भागातील उद्योग मात्र अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे उद्योग वाचवण्यासाठी, ते जपण्यासाठी, ते टिकवण्यासाठी आणि मोठे करण्यासाठी अशा पुरस्कार सोहळ्यांचीही गरज आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या तुम्हा सर्व उद्योगपतींना, महिलांना खूप खूप मनापासून शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। आणि पुनश्च मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं म्हणून मी विजयसिंह ओहोळ आणि या संस्थेचे आभार मानते। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देते। आज वसंत पंचमी आहे, छान सुरुवात झाली आहे। वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि सुखाचं, समृद्धीचं जावं।
उद्योग क्षेत्रात प्रचंड भरारी हो अशा शुभेच्छा.